नमस्कार. आता आपण आहे नायगाव मध्ये प्रगतशील शेतकरी गणपत शेटकड यांच्या पपईच्या प्लॉट मध्ये. त्यांनी 5 एकरामध्ये 786 जातीची पपई केलेली आहे. तर त्यांना आपण विचारू की तुमचा अनुभव कसा आहे, सांगा. तो प्रश्न बर, ही पपईची आता कधी पपई आपण लागवड केलेली आहे? पपई लागवड केलेली 2 महिने 10 दिवस झाले. बर, 786 जातीची पपई आहे. पपई मध्ये अंतर्गत झेंडूचं पीक घेतलंय. बर, ही पपईची लागवड किती बाय किती वरती केलेली आहे? 9 बाय 5 वर केलेली. बर, या साधारणतः किती रोप बसले त्यात? साधारण 4800 रोप बसले. 4800. आणि हे पूर्ण मल्चिंग वरती आहे? पूर्ण मल्चिंग वरती. मग 2 महिन्याचा प्लॉट आहे हा 2 महिने 10 दिवस. 2 महिने 10. अतिशय सुंदर वाढ. ही कशी काय एवढी सुंदर वाढ झाली, जरा शेतकऱ्यांना सांगा बरं. आपण याला कंपोस्ट खत तयार केली. बर, पहिलं मळी खत, शेण खत, त्या सुपर फॉस्फेट, जीवाणू हे 8 महिने तयार केलं. 8 महिन्याच्या नंतर ते बेड मध्ये घातलं आणि त्या खताचा खरा रिझल्ट या पपई मध्ये आलेला आहे. एकसारखी सगळी वाढ झालेली, अतिशय सुंदर. आणि याच्यामध्ये तुम्ही झेंडूचं आंतरपीक केलंय, त्याचा काय फायदा होतो? त्याचा म्हणजे लिमिटेड होत नाही. आणि दुसरी गोष्ट, अंतर्गत पिकाचं उत्पन्न मजूर एवढं होऊन जातं. अच्छा अच्छा. आणि काही रोगराई आली की साधारण पहिलं त्याच्यावरती झेंडूवरती बसते? झेंडूवरती रोग येतो, पपईवरती येत नाही. बर बर बर, अतिशय सुंदर. आणि साधारणतः आता पपई कधी चालू होईल? हे आता 6 महिन्यात चालू होईल. 6 महिन्यात? म्हणजे अजून 6 महिने लागतील. 6 महिने लागतील. आणि त्याच्यानंतर 9 महिने पुढे कंटिन्यू चालते. ओके ओके, सुंदर. किती तुम्हाला उत्पन्न किती अपेक्षित, किती होऊ शकते यातून? उत्पन्न ह्याच्यात आपण धरले 70 ते 75 लाख रुपये. अच्छा अच्छा, ओके. आणि किती टन माल सापडेल यामध्ये? माल 35 म्हणजे किती झालं, एका झाडाला 70 किलो. 70 किलो माल सापडेल. म्हणजे 5,000 जवळपास झाडं. 5000 झाडं. म्हणजे 7-35 3.5 लाख. 350 टन. हा, मोठं टार्गेट आहे तुमचं. आणि होईल ते, कारण बागेची साईज, वाढ झाडांची एकदम सुंदर आहे. खूप चांगलं, खूप चांगलं. सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करताय. आम्ही असंच तुमची मुलाखत आम्ही आमच्या चॅनलवरती पाठवून देऊ. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नमस्ते. धन्यवाद.